नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तुमच्यापैकी बरेच जण मला कमेंट करतात की प्रणवती, आम्हाला मेकअप घ्यायचा आहे पण मेकअपमध्ये नेमकं कोणते प्रॉडक्ट्स लागतात हे आम्हाला माहिती नाही. तर आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला मेकअप विकत घ्यायचा आहे पण माहिती नाही की मेकअप करताना काय काय लागतं, कोणते प्रॉडक्ट्स लागतात किंवा कोणत्या ब्रँडचे प्रॉडक्ट चांगले आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मेकअप प्रोडक्ट्स तुमच्याकडे काहीच नाही आहेत आणि तुम्हाला जर नव्यानं मेकअप प्रोडक्ट्स घ्यायला जायचं आहे तर कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला लागणार आहेत संपूर्ण फेसचा मेकअप करण्यासाठी, हे सगळे प्रोडक्ट्स आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शॉर्टआउटसुद्धा देणार आहे. मेकअप करण्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोडक्ट जो आपल्याला लागतो तो आहे प्रायमर. आता प्रायमरमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही जेल बेस्डसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही क्रीम बेस्डसुद्धा वापरू शकता. जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस्ड वापरा आणि जर तुमची स्किन टाईप ही ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड प्रायमरसुद्धा वापरू शकता. तर माझ्याकडे दोन्हीही ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी. फॉर जेल बेस्ड आय हॅव दिस कलर बारचा ऑप्शन. हा कलर बारचा जो प्रायमर आहे तोही खूप चांगला आहे, जेल बेस्ड आहे. म्हणजे जर तुमची तेलकट चेहरा असेल तर तुम्ही जेल बेस्डमध्ये प्रायमर यूज करू शकता, म्हणजे जास्त अजून ऑइल सिक्रेट होणार नाही. आणि हा खूप चांगला प्रायमर आहे, मेकअपला खूप लाँग लास्टिंग ठेवतो. तर हा कलर बारचा प्रायमर तुम्ही घेऊ शकता. आणि आता जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर हा स्विस ब्युटीचा इलिमिनेटिंग प्रायमरसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. हाही खूप चांगला आहे, ड्राय स्किन टाईपसाठी बेस्ट आहे. प्लस हा प्रायमरचं तर काम करतो आणि त्याचबरोबर क्रीम लावल्यानंतर खूप इल्युमिनेटिंग इफेक्ट येतं, खूप चेहरा ग्लोईंगसुद्धा करतं. तर हे दोन ऑप्शन्स खूप चांगले आहेत. आणि अजून जर तुम्हाला अफोर्डेबल म्हणजे ह्याच्याहून स्वस्त जर तुम्हाला हवा असेल तर हा इनसाईडचा प्रायमरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. हाही खूप चांगला आहे. तर हे 3 प्रॉडक्ट्स तुम्ही प्रायमरमध्ये मी तुम्हाला ऑप्शन्स देते आहे. कलर बार तुम्ही घेऊ शकता, स्विस ब्युटीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा इनसाईडचा जेल बेस्ड प्रायमरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता प्रायमर लावून झाल्यानंतर आपण बेस करतो, मेकअपचा जो बेस असतो तो करतो. आता मेकअप बेस करण्यासाठी तुम्ही BB क्रीम वापरू शकता, CC क्रीम वापरू शकता किंवा तुम्ही फाउंडेशनसुद्धा वापरू शकता. आता BB क्रीम आणि CC क्रीम आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला जास्त हेवी मेकअप करायचं नाही आहे तेव्हा तुम्ही BB क्रीम और CC क्रीम वापरू शकता. आणि एक्झॅक्टली BB क्रीम कधी वापरायचं, CC क्रीम कधी वापरायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा केलेला आहे डिटेलमध्ये, तोसुद्धा तुम्ही बघू शकता. पण आता जर आपल्याला प्रॉपर एक मेकअप बेस करायचा असेल तर फाउंडेशन आपल्याला लागणार आहे. आता फाउंडेशनमध्ये सुद्धा भरपूर चांगले ऑप्शन्स आहेत, भरपूर सारे चांगले ब्रँड्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल मेबेलिन तुम्ही घेऊ शकता, शुगरचा घेऊ शकता, के ब्युटीचा तुम्ही घेऊ शकता, नायकाचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे सगळे फाउंडेशन्स मी ट्राय केलेले आहेत, खूप मस्त आहेत. आता तुमच्यासाठी अफोर्डेबल रेंजमध्ये जर तुम्हाला जास्त महागडे प्रॉडक्ट्स वापरायचं नसेल, खूप चांगला ऑप्शन माझ्याकडे आहे आणि तो म्हणजे हा स्विस ब्युटीचा फाउंडेशन. हा हाय परफॉर्मन्स फाउंडेशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मीडियम कव्हरेज मिळून जातं, जास्त फुल कव्हरेज नाही आहे हा, पण त्याला तुम्ही बिल्टअप करू शकता. तर हा फाउंडेशनसुद्धा खूप चांगला आहे आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा बसून जाईल. आता ह्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवरती नक्की देईल. ह्याचा शेड आहे 03 नॅचरल बेज हा शेड आहे. आता फाउंडेशन सिलेक्ट करताना तुम्ही तुमच्या शेडच्या प्रमाणेच फाउंडेशन शेड सिलेक्ट करा. टेस्टर तुम्ही मागवू शकता, स्किनवरती लावून घ्यायचा आणि जो फाउंडेशन तुमच्या स्किनमध्ये एक्झॅक्ट सेम कलर मिक्स होऊन जातो तो तुमचा करेक्ट शेड ऑफ फाउंडेशन आहे, तर तो तुम्ही यूज करू शकता. तर हा स्विस ब्युटीचा फाउंडेशनसुद्धा खूप चांगला आहे. इनसाईडचा हा जो फाउंडेशन आहे सेकंड स्किन फाउंडेशन, हा सुद्धा खूप चांगला आहे. मी यूज केलेली आहे आणि खूप मस्त आहे. मीडियम कव्हरेज आहे, मीडियम टू बिल्टअप करू शकता तुम्ही याला. तर हा सुद्धा खूप चांगला आहे. आणि मेबेलिनचे जे फाउंडेशन्स आहेत हे सुद्धा खूप चांगले आहेत. मी भरपूर तुम्हाला ब्रँड्स आधी सांगितलेले आहे आणि हे सगळे ब्रँड्स मी ट्राय केलेले आहे. तर मेबेलिनचा हा जो फाउंडेशन आहे तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. मेबेलिन खूप ट्रस्टेड ब्रँड आहे व्हेन इट कम्स टू फाउंडेशन, कारण मी सगळ्यात आधी फाउंडेशन जो यूज करायला लागले होते तो मेबेलिनचाच होता. तो खूप चांगला आहे. आणि जर तुम्हाला मोठी बॉटल घ्यायची नसेल
तर त्यातला हा ट्यूबसुद्धा तुम्ही मागवू शकता. छोटा आहे आणि तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अगेन बजेटमध्ये बसतो. हे ऑप्शन्स आहेत फाउंडेशनमध्ये. प्रायमर आपण घेतलेला आहे आणि आता त्यानंतर फाउंडेशनसुद्धा मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला BB क्रीम किंवा CC क्रीममध्ये ऑप्शन्स हवा असेल तर पॉन्ड्सची BB क्रीम खूप मस्त आहे आणि लॅक्मेची CC क्रीम ही सुद्धा खूप चांगली आहे. ट्राईड अँड टेस्टेड आहे. तर हे दोन्हीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. अगेन शेड तुमच्याप्रमाणेच तुम्ही सिलेक्ट करायचा. आता तिसरा प्रॉडक्ट जो आपल्या मेकअप किटमध्ये असायलाच पाहिजे तो म्हणजे कन्सिलर. कारण कन्सिलर खूप महत्त्वाचं आहे. डार्क सर्कल्स असतात, आपल्याला पिंपल आलेला असतो, पिगमेंटेशन असतं, तर ह्या सगळ्या गोष्टींना हाईड करण्याचं काम हे कन्सिलर करतं. आणि बऱ्याच वेळेस जर तुम्हाला फाउंडेशन लावायचं नसेल तर नुसता कन्सिलर जिथं गरज आहे तितकं कन्सिलर जर तुम्ही यूज केला तरी तो इनफ असतो. त्यामुळं कन्सिलर हा नक्की मेकअप किटमध्ये असायलाच पाहिजे. तर जे कन्सिलर मी हायली रेकमेंड करते स्विस ब्युटीचा कन्सिलर आहे. हा खूप मस्त आहे. फुल कव्हरेज कन्सिलर आहे आणि फुल कव्हरेज असूनसुद्धा हा खूप बजेट फ्रेंडली आहे आणि खूप मस्त कव्हरेज देतो. तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि अजून एक ऑप्शन जर तुम्हाला कन्सिलरमध्ये हवे असेल तर इनसाईडचा हा कन्सिलर पॅलेट तुम्ही नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये शेडसुद्धा येऊन जातात. त्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता. कॉन्टोरिंग करू शकता, कलर करेक्टर करू शकता आणि त्याचबरोबर हायलायटिंग इफेक्ट जर तुम्हाला द्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर हा स्विस ब्युटीचा कन्सिलर तुम्ही ट्राय करू शकता. ऑर एल्स यू कॅन गो फॉर द इनसाईड कन्सिलर. आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो मेकअप किटमध्ये असायला पाहिजे तो म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर. ह्या दोन्हीमधला एखादा जरी असला तरी चालेल. आता कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर, आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल की दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि या दोन्हीमध्ये मी काय सिलेक्ट करू, तर दोन्हींच्यामध्ये जास्त काही फरक नाही आहे. मेन डिफरन्स जे आहे ते म्हणजे जे कॉम्पॅक्ट पावडर्स असतात ते मेकअपला सेट करतात आणि त्याचबरोबर तुम्हाला कव्हरेजसुद्धा मिळून जातो. पण जे लूज पावडर्स असतात ते सेट करतात पण त्याच्यामध्ये काही कव्हरेज नसतं. त्यामुळं दोन्हीपैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी चालेल. तर आता कॉम्पॅक्ट पावडरमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. हा मेबेलिनचा कॉम्पॅक्ट पावडर जो मी ऑल टाईम यूज करत आहे तोसुद्धा खूप मस्त आहे. किंवा तुम्ही इनसाईडचा लूज पावडर यूज केला तरी चालेल. लॅक्मेचा रोज पावडर जो आहे तोही खूप चांगला आहे. कॉम्पॅक्टमध्ये अगेन लॅक्मेचा कॉम्पॅक्ट पावडर हा सुद्धा खूप चांगला आहे आणि हे ब्रँड्स खूप ट्रस्टेड आहेत आणि यांचे प्रॉडक्टसुद्धा खूप चांगले आहेत. आणि इवन हा मी खूप वेळ जो यूज केलेला आहे तो आहे मेबेलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट पावडर. आणि आता कॉम्पॅक्ट पावडर यूज करण्याचा अजून एक फायदा आहे. जर तुम्हाला फाउंडेशन लावायचं नाही आहे, कन्सिलर लावायचं नाही आहे, हे असं बेस जर तुम्हाला करायचं नसेल विदाऊट युजिंग फाउंडेशन अँड कन्सिलर तर तुम्ही फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज करूनसुद्धा बेस करू शकता. नुसता कॉम्पॅक्ट पावडर जसं प्रायमर लावला आणि त्यानंतर फक्त कॉम्पॅक्ट पावडर जरी यूज केला तरी तुम्हाला मीडियम कव्हरेज मिळून जातो. कारण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेज असतं. तर तसंही तुम्ही करू शकता. नुसतं कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता. तर कॉम्पॅक्ट पावडर हे मेकअप किटमध्ये असायलाच पाहिजे. त्याला फेसला कॉन्टोरिंग पण करायचं असतं, ब्लशसुद्धा करायचं असतं आणि हायलायटरसुद्धा करायचं असतं. तर आता हे 3 प्रॉडक्ट जर तुम्ही वेगवेगळे घ्यायला गेला तर वेगवेगळेसुद्धा तुम्हाला सेपरेट ब्लश, सेपरेट हायलायटर, सेपरेट कॉन्टोरिंग असंसुद्धा मिळून जातं. पण जर तुम्ही एक मल्टीपर्पज प्रॉडक्ट घेतला तर त्याच्यामध्ये तिन्हीचं काम होऊन जातं. फॉर एक्झाम्पल जसा हा स्विस ब्युटीचा चीक ए बू पॅलेट आहे, असा जर पॅलेट तुम्ही घेतला तर एकाच प्रॉडक्टमध्ये सगळ्याच गोष्टी येऊन जातात. कॉन्टोरिंग पण येऊन जातं, ब्लशसुद्धा येऊन जातं आणि हायलायटरसुद्धा येऊन जातं. आणि हा जो स्विस ब्युटीचा चीक ए बू पॅलेट जो आहे हा खूप पिगमेंटेड आहे, खूप मस्त आहे. म्हणजे लिटरली जेव्हा मी हा ट्राय केले होते मला हा इतका आवडला होता कारण याचं पिगमेंटेशनसुद्धा खूप चांगलं आहे. तर नक्की तुम्ही हे ट्राय करा कारण हे खूप ॲफोर्डेबल रेंजमध्ये आहे. आणि असा सिमिलर तुम्ही शुगरचा जर घ्यायला गेला तर तो थोडासा महाग पडतो, पण हा खूप बजेटमध्ये आहे आणि प्लस हा प्रॉडक्टसुद्धा खूप चांगला आहे. आणि आता ह्याच्याबरोबर अजून एक ऑप्शन मी तुम्हाला देऊ शकते तो म्हणजे हा ब्ल्यू हेवनचा स्टॅक अँड स्लेप. आता ह्यामधले प्रॉडक्ट्स जे आहेत ते थोडेसे क्रीम प्रॉडक्ट्स आहेत. जर स्किन टाईप ड्राय असेल तर हा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि प्लस हा खूप अफोर्डेबल आहे आणि ह्याचा शेड आहे सनशाईन लाईट. तर हा जो मिनी बॉक्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टोरिंग मिळून जातं, हायलायटर आणि ब्लश हे तिन्हीही सगळे मिळून जातात त्याच्यामध्ये. तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा प्रॉडक्ट्स हवा असेल तर हा स्विस ब्युटीचा चीक ए बू पॅलेट तुम्ही घेऊ शकता. आता आपण जे प्रॉडक्ट्स बघितलेले आहेत ते सगळे फेस मेकअपचे प्रॉडक्ट्स झालेले आहेत. आणि आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं
तर सगळ्यात आधी आयब्रोज करण्यासाठी आयब्रो पेन्सिल हवी असते, जे की तुम्ही खूप इझिली तुम्हाला कुठेही मिळून जाईल. अगदी 50-60 रुपयेपर्यंतसुद्धा जी रेग्युलर आयब्रो पेन्सिल असते, लॅक्मीची आयब्रो पेन्सिल म्हणा किंवा एक लोकल ब्रँडची जरी तुम्ही आयब्रो पेन्सिल वापरली तरी चालेल. फक्त हेतू आहे की आपल्याला आयब्रोज फिल करायची आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता. ऑरच तुम्हाला एक चांगली आयब्रो पेन्सिल हवी असेल तर तुम्ही स्विस ब्युटीची ही प्रिसाइज्ड आयब्रो पेन्सिलसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. कारण ह्याच्यामध्ये एका साईडला स्पूली ब्रश येतं आणि एका साईडला प्रॉडक्ट असतो आयब्रो पेन्सिल. त्याच्याने तुम्ही पहिला आयब्रो कोम करू शकता आणि त्यानंतर आयब्रो फिल करू शकता. म्हणजे दोन्हीही काम होऊन जातं आणि प्लस जास्त महागसुद्धा नाही आहे. ह्याची प्राईस अँड ऑल सगळे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसून जाईल. आता आय मेकअप करण्यासाठी आपल्याला आय शॅडो पॅलेट लागतं आणि आय शॅडो पॅलेटमध्ये इतके सारे ऑप्शन्स आहेत की तुम्ही कोणताही ट्राय करू शकता. सगळेच खूप चांगले आहेत, पण जे मी ट्राय केलेली आहे पर्सनली ते त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला नॅचरल आय शॅडो करायचा आहे, जास्त कलर्स यूज करायचे नाही आहे, तर तुम्ही हा मार्सचा डान्स ऑफ जॉय हा पॅलेट यूज करू शकता. ह्याच्यामध्ये सगळे न्यूट्रल शेड्स आहेत, थोडेसे शिमर शेड्स पण आहेत, हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. किंवा स्विस ब्युटीचे हे जे आय शॅडो पॅलेट्स आहेत जे मी स्क्रीनवरती दाखवते आहे ते सुद्धा खूप छान आहेत. पिगमेंटेशन खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेरियंटसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला जर ब्राऊन शेड्समध्ये हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता किंवा कलर वेरियंट्स हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता डोळ्यांच्या मेकअपमध्ये आपल्याला अजून काय लागतं? काजल लागतं, मस्कारा लागतं आणि आयलायनर लागतं. तर हे तिन्ही ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला दाखवून देते. हे 3 तुम्ही ट्राय करू शकता. काजलसाठी जो मी करंटली यूज करते आणि मला खूप आवडतो तो म्हणजे हा प्लमचा काजल. खूप चांगला आहे, पिगमेंटेशन इतकं छान आहे, म्हणजे जेट ब्लॅक असा ह्याचा पिगमेंटेशन आहे. प्राईस वगैरे सगळं स्क्रीनवरती दिसत आहे. खूप चांगला आहे आणि खूप लॉंग लास्टिंगसुद्धा आहे. आणि आता लायनरमध्ये जर तुम्हाला एक खूप चांगला ऑप्शन हवा असेल तर हा स्विस ब्युटीचा क्रेज आयलायनर खूप मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला स्टॅम्पसुद्धा मिळतो. म्हणजे जर तुम्हाला विंग आयलायनर करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही एका साईडला ह्याचा स्टॅम्प मिळून जातो आणि एका साईडला आयलायनर आहे. तर आणि हा पेन आयलायनर असल्यामुळे बिगिनर्स मग खूप चांगला आहे लावण्यासाठी. म्हणजे बऱ्याच जणांना आयलायनर लावत असताना हात थरथर होतात किंवा ग्रिप व्यवस्थित पकडता येत नाही. तर त्याच्यासाठी जर पेन आयलायनर तुम्ही ट्राय केला तर खूप इझी असतं. जे न्यू कमर्स असतात, ज्यांना येत नाही अजून लायनर लावायला, त्यांच्यासाठी पेन आयलायनर खूप बेस्ट आहे. तर हा स्विस ब्युटीचा क्रेज आयलायनर नक्की तुम्ही ट्राय करा. खूप चांगला आहे, पिगमेंटेशन खूप चांगलं आहे आणि त्याचबरोबर विंग आयलायनरसुद्धा तुम्हाला काढता येईल. आणि मस्कारा जर तो तुम्हाला चांगला हवा असेल, बजेटमध्ये मस्कारा जर तुम्ही शोधत असाल तर हा ब्ल्यू हेवनचा मस्कारासुद्धा खूप चांगला आहे. प्लस हा खूप अफोर्डेबल आहे. हा नक्की ट्राय करा. तर हे 3 ऑप्शन्स आहेत डोळ्यांच्या मेकअपमध्ये. आता तुम्ही मेकअप किट तयार करत आहे आणि जर तुमच्याकडे लिपस्टिक नसेल तर काय उपयोग? तर लिपस्टिक हा मेकअपमधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि लिपस्टिक हे सगळ्यांच्याकडे असायलाच पाहिजे. तर आता लिपस्टिकमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये सुद्धा भरपूर चांगले चांगले ऑप्शन्स आहेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली लिपस्टिक जी मी तुम्हाला रेकमेंड करत आहे ती स्विस ब्युटीची ही लिपस्टिक आहे. बुलेट लिपस्टिक आहे आणि ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला जो हवा तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी जनरली न्यूड लिपस्टिक्स लावायला जास्त प्रेफर करते कारण डे टू डे यूजमध्ये न्यूड लिपस्टिक्स हे खूप चांगले दिसतात. तर हे स्विस ब्युटीचा बुलेट लिपस्टिक आहे, तो तुम्ही ट्राय करू शकता. अफोर्डेबल आहे, पिगमेंटेशन खूप चांगलं आहे. रिअप्लाय तुम्हाला 2 ते 3 तासानंतर करावा लागतो, पण त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण खूप इझिली रिअप्लाय करू शकतो, टचअप करायला काही वेळ लागत नाही. तर स्विस ब्युटीचे लिपस्टिक खूप चांगले आहेत. इनसाईडचे लिपस्टिकसुद्धा खूप चांगले आहेत. जर तुम्हाला ग्लॉसी लिपस्टिक हवा असेल तर हे जे लिपस्टिक्स आहेत ते खूप अफोर्डेबल आहेत. अगदी 100 रुपयेपर्यंत येऊन जातात. खूप चांगलं आहे आणि अगेन परत रिअप्लाय तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि जर तुम्हाला एकच लिपस्टिक हवी असेल तर यू कॅन गो फॉर रेने फॅब 5 जे मी खूप टाईमसाठी यूज केलेली आहे. एकच लिपस्टिक घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 शेड मिळून जातात. हे सगळे मॅट लिपस्टिक्स आहेत, खूप मस्त आहेत. आणि बुलेट लिपस्टिक असल्यामुळे आता बऱ्याच जणांना असं असतं ना की रोज लिपस्टिक लावत नाही, कधी तर आम्ही लावतो. तर त्याच्यासाठी जर तुम्ही मोठी लिपस्टिक घेतला तर बऱ्याच वेळा ती तुम्ही यूज न केल्यामुळे एक्सपायर होऊन जाते, पडून खराब होऊन जाते. तर बुलेट लिपस्टिक जे असतात ते तुम्ही ट्राय करू शकता. छोटे छोटे येतात आणि त्याचबरोबर तुम्ही यूज करू शकता. बुलेट लिपस्टिक खूप चांगले असतात, मॅट लिपस्टिक खूप चांगले आहेत. तर रेनेचा हा फॅब 5 लिपस्टिक खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये न्यूड एडिशन तुम्ही यूज करू शकता किंवा रेड एडिशन असं हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. 5 लिपस्टिक्स मिळतात आणि शेड्ससुद्धा खूप चांगले आहेत. मेकअपचे सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता मेकअप करण्यासाठी कोणते कोणते टूल्स लागतात तर सगळ्यात आधी
तुमच्याकडे हा असायला हवा तो म्हणजे ब्युटी ब्लेंडर. म्हणजे ब्युटी ब्लेंडर हा मेकअप किटमध्ये नक्कीच असणं खूप गरजेचं आहे, कारण भरपूर याचा यूज आहे. आपण फाउंडेशन लावतो, कन्सिलर लावतो, त्याला ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरची गरज असते. ब्रशनंसुद्धा तुम्ही करू शकता, पण ब्युटी ब्लेंडरचा इफेक्ट मला खूप चांगला वाटतो. खूप जास्त फ्लॉलेस तुम्ही ब्लेंडिंग करू शकता कम्पेअर्ड टू ब्रशसुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे. पण ब्युटी ब्लेंडर हा नक्की असायलाच पाहिजे. आणि ह्याला फक्त काय करायचं, मेकअप करण्याच्या वेळेस पाण्यामध्ये एकदा ओला करायचा आणि पूर्णपणे यातलं पाणी काढून टाकायचं. म्हणजे जेव्हा हा डॅम्प ब्युटी ब्लेंडर असतो, म्हणजे ओला आहे, पाणी काही नाही आहे, ओला आहे, असा ब्युटी ब्लेंडर यूज करून तुम्ही त्याला ब्लेंड करा. म्हणजे फाउंडेशन वगैरे, कन्सिलर वगैरे खूप छान ब्लेंड होऊन जातं. आणि त्यामुळे एक ब्युटी ब्लेंडर तुमच्याकडे असायला पाहिजे. किंवा तुम्ही असे जे पफ असतात ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. मी हे लोकल स्टोअरमधूनच घेतले होते, ट्रायंगल शेपमध्ये आहे, तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. फाउंडेशनसुद्धा ह्याच्याने ब्लेंड करता येतं. कन्सिलर, कॉम्पॅक्ट पावडर हे सुद्धा तुम्ही लावू शकता. आता मेकअप ब्रश जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ॲमेझॉनवरती भरपूर ऑप्शन्स आहेत. त्यातला हा जो मेकअप ब्रशचा किट आहे हा मी ट्राय केलेली आहे. याच्यामध्ये फेस ब्रशसुद्धा येतात आणि आय मेकअपचे ब्रशसुद्धा येऊन जातात. आणि हा खूप चांगला आहे, बिगिनर्ससाठी खूप चांगला आहे, जास्त महाग नाही आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला एक चांगला मेकअप ब्रशचा किटच हवा असेल, जर तुम्ही एक अराऊंड 800-900 रुपयेपर्यंत मेकअप ब्रशमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तर हे मार्सचे जे मेकअप ब्रशेस आहेत हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. मी हे पर्सनली यूज करत आहे. करंटली ॲक्च्युली हेच ब्रश मी यूज करत आहे. आणि ह्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओसुद्धा मी केलेली आहे की कोणता ब्रश कशासाठी वापरायचा, तोसुद्धा तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी बघू शकता आणि त्यानंतर डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणता मागवायचा आहे. तर मेकअप ब्रशसुद्धा तुम्हाला लागणार आहे, ब्युटी ब्लेंडर लागणार आहे आणि ट्रायंगल पफसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर यापैकी तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे टूल्स जे आहेत मेकअपचे ते तुम्ही ट्राय करू शकता. हे होते प्रॉडक्ट्स जे मी तुम्हाला रेकमेंड करते. हे सगळे प्रॉडक्ट्स यूज करून तुम्ही एक चांगला मेकअप किट तयार करू शकता. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, ज्यांना गरज आहे ह्या व्हिडिओची त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं ते आहेत. सो थँक्यू सो मच. मी एकाच प्रत्येक वेळेस मी थँक्यू म्हणत जाते. त्यामुळे लेट मी जस्ट टेल यू गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. सो जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत माझे ते आहेत स्वाती शिंदे, मनीषा शिरसाट, दीपा श्रींगारे, सुचिता राणे, प्रिया मालेकर, उज्ज्वला, अश्विनी तांबे, मनीषा ओगले, स्वाती गणगावणे, स्वाती जाधव, वैशाली विचारे, संगीता सांधव, अरुणा नागधवणे, नमिता हर्षे, दीपाली, नीता बंगारे, मीना गायकवाड, मोनाली गोडेकर, दीपिका परब, पूजा अंबुकर, पूजा ठाकूर, अर्चना गायकवाड, पूजा मेहर, मीना कुरपड, सुजात्या, तनुजा चौहान, प्रतिभा हडप, दीपाली मांडवडे आणि थँक्यू सो मच प्रतिभा साळुंखे. गाईज हे सगळे माझे जे न्यू सबस्क्रायबर्स, थँक्यू सो मच. मनपूर्वक तुमचा आभार. थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. थँक्यू सो मच. आणि गाईज जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असाल आणि तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.